तर गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं आता सुरू करतो एक नवीन नाश्ता सेंटर. तर बघा इथं असं बोर्ड छापलेलं आहे. तर आज पहिली सुरुवात आहे. कसं जातो आहे दिवस काय माहिती. तर मी तुम्हाला आज ओपनिंगचा पण व्हिडिओ शेअर करेनच. आपलं घरच्या घरीच ओपनिंग करणार आहे, जास्त काय मोठं नाही. तर असा विजापूर रोडचा रस्ता आहे, अशा रस्त्याला टाकलं आहे. तर असा गाळा वगैरे आहे, बघू शकताय, छोटाच आहे. तर इथं असं सामान वगैरे आणलंय. तर आता नवीन सुरुवात करायची आहे. कशी होते काय माहीत नाही, तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे बनवलेला आहे बोर्ड. तर बघा एवढं आपल्याकडे भेटल. तर मैत्रिणींना इथं सकाळची सुरुवात केलेली आहे चहापासून. तर बघा इथं अशी मस्त अशी रांगोळी काढली. तर इथं जार वगैरे आणलेला आहे. तिथं फूल हार सगळं असं देवाला घातलेलं आहे, दुकानाला घातलेलं आहे. तर बघू शकताय. तर इथं यांचं खुर्च्या मांडायचं व्यवस्थित काम चालू आहे. तर आज पहिली सुरुवात आहे. माझं पण चाललंय काय 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 करायचं. इथं सासूबाई कोथिंबीर निवडायला लागलेत. तर मी पण काय तर बघते, शोधते काय ना काय. तर आज खूप वडाताण होणार आहे. तर इथं रांगोळीवर टाकून घेते हळद कुंकू. इथं रांगोळी काढली होती पण हळद कुंकू टाकलं नव्हतं, तर मी आता टाकून घेते. तर इथं बघा असा रोड आहे, विजापूर रोड आहे. ITI कॉलेज जवळ आमचं नाश्ता सेंटर आहे. तर नक्की तुम्ही पण भेट द्या नाश्ता सेंटरला आमच्या. तर बघा इथं हळदी कुंकू टाकलंय. तर मी आता साडी घातली. आज दिवसभर मला साडीवर काम होतंय की नाही असं वाटायला लागलं. इथं माझा चहा वतू चाललेला दिसतोय. तर मी त्यामध्ये असं उलटानं ठेवलंय, म्हणजे तो वतू जाणार नाही चहा. तर बघा इथं चांगला असा चहा उकळायला लागलाय. मस्त गरमागरम चहा, उकळता चहा प्यायला या. तरी सुशिल्यासाठी ना इथं असं चिरमुरे चाळणीत भिजवून ठेवलेत. तर हे करून घेत आहेत पूजा. तर इथं नारळ तांब्या वगैरे सगळे अशी पूजा मांडले. तर हे पूजा करून घेत आहेत. तर आता पूजा करून घेतो. तर आता यांना म्हणलं नारळ फोडा. तर ही इथं धुतायत हात. तर पाणी आणलं इथं हापसाजवळच आहे पाण्याला. तर आणखी आम्हाला सगळं असं व्यवस्थित करायचं आहे. तोपर्यंतच मी व्हिडिओ शूट केला आहे, कारण मैत्रिणीसोबत आपलं शेअर करावं रोजचं काय आहे ते. का तर आणखी आम्हाला खूप काय करायचं आहे, किचन वगैरे सगळं. तर इथं तोपर्यंत मी असा टेबल आणलेला आहे. सगळं असं रॅक वगैरे अजून काय आणलेलं नाही, सगळं सामान असं ठिक्यातच आहे. तर मैत्रिणीनं नाव ठेवू नका, तर म्हणताल किती राडा आहे काय. तर तसं काय म्हणू नका. तर माझं पहिलं दिवस आहे, रात्री सगळं सामान आणून टाकले आणि सकाळी तर ओपनिंग. तर त्यामुळं काहीच करणं झालं नाही. पण मला तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतं. माझ्या जीवनात रोजचं काय चाललेलं आहे, सुख दुःख सगळं काय मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर म्हणलं आपण हे पण शेअर करावं. तर मी तुम्हाला म्हणत होते ना मी नवीन काहीतरी करणार आहे ओळखा, तर हेच ते करणार होते. तर बघा इथं ह्यांचं चालू आहे उदबत्ती लावायचं काम. तर आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही नाश्ता सेंटर चालू केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आमच्या आजपासून सुरुवात झालेली आहे. तर कशी होणार काय माहीत आता. तर ह्यांचं उदबत्तीच लावायचं किती उशीर झालं चालू आहे. आता नारळ फोडतील, मग नारळ फोडतील म्हणते. तर नारळ काही घेऊन बाहेर ये नाही तर फोडायला. बघा आता पाण्याला ती घेतलंय, कारण नारळामध्ये इतकं पाणी आहे ना, खरंच सांगते लय पाणी आहे नारळामध्ये. त्यामुळं म्हणलं वाया घालवण्यापेक्षा फोडून खाली त्यापेक्षा एक एक घोट आपल्याला प्यायला तरी येईल म्हणून म्हणलं ह्यांना नारळातलं पाणी ना काढून घ्या. बघा किती पाणी आहे बघितलं का. तर भरपूर असं पाणी होतं, कारण आम्ही आधी नारळ असल्या 2 आणले होते, एक फोडला होता, त्यामध्ये पण खूप पाणी निघालं. आणि आता ह्यात पण निघणार हे मला माहिती होतं, म्हणून मी यांना पाणी तांब्यामध्ये ठेवाय लावलं.
तर बघा अशा प्रकारे आपली दुकानाची पूजा केली आहे, साधी सिंपल, कोणालाच बोलवलं नाही, फक्त घरच्या घरी केले. घरची पण आहेत, फक्त सासूबाई, मी आणि ह्यानी तिघंजणच आम्ही पूजेला आहोत, तर कोणालाच नाही बोलवलं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ आमचं नाश्ता